नमस्कार, होम फूड मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण साखर किंवा गूळ न वापरता ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहोत। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मऊसूत असा हा लाडू तयार होतो। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासाठी कढईमध्ये मी मोठे 2 चम्मच तूप घातलेला आहे। तूप छान तापल्यानंतर आपण त्यामध्ये डिंक घालू आणि मंद आचेवर आपण डिंक तळून घेऊ। मंद आचेवर डिंक तळल्याने डिंक छान आतमध्ये पर्यंत शिजला जातो आणि छान हलका असा तयार होतो आणि सर्व डिंक तळून आपण एका स्पेशल ताटमध्ये काढून घेऊ। त्याच तुपामध्ये आपण 200 ग्रॅम पिस्ता घेणार आहोत। पिस्ता पण 2 ते 3 मिनिटं छान फ्राय झाल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण 200 ग्रॅम बदाम घालणार आहोत। ते सुद्धा 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊया। त्यानंतर बदाम थोडे फ्राय झाल्यानंतर परत 200 ग्रॅम आपण त्यामध्ये काजू घेऊया। तो सुद्धा त्यामध्ये फ्राय करून घेऊया। छान काजूचा रंग पण बदलेपर्यंत आपण छान काजू फ्राय करून घेऊया। बघा आता एका स्पेशल भांड्यामध्ये आपण काजू हे ड्रायफ्रूट काढून घेणार आहोत आणि संपूर्ण ड्रायफ्रूट थंड झाल्यानंतर त्याची पावडर तयार करून घेणार आहोत। आता आपण त्याच कढईमध्ये 100 ग्रॅम किशमिश घेतलेले आहे। ते सुद्धा आपण छान फुलेपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आणि एका डिशमध्ये सर्व काढून घेऊया। त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये अर्धा किलो मी खारीकची पावडर घेतलेली आहे। ते आता 5 ते 7 मिनिटं छान तुपावरती आपण परतून घेऊया आणि एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी 200 ग्रॅम आपली सुकी खोबरं घेतलेली आहे किसून, ते घालूया। छान क्रिस्पी होईपर्यंत आपण 5 ते 7 मिनिटं मंद आचेवर छान परतून घेऊया। ते सुद्धा आपण जे खारीक ज्या प्लेटमध्ये काढलेले आहे त्यामध्ये काढून घेऊया। आता आपण जो डिंक तळून घेतलेला आहे तो आपण एका ग्लासच्या साहाय्याने छान असा बारीक करून घेऊया। मिक्सरमध्ये फिरवला तर याची पेस्ट होते, पण आपल्याला अशा ग्लासने कुस्करल्यानंतर तो छान बारीक सुद्धा होतो आणि लाडूमध्ये सुद्धा खायला छान लागतो। अशा पद्धतीने आपण डिंक तयार करून घेऊया। आता आपण ड्रायफ्रूट जे घेतलेले आहेत ते थंड झालेले आहेत। आता आपण पल्स मोडवर पूर्ण ड्रायफ्रूटची पावडर करून घेऊया। बघा अशा पद्धतीने आता दुसरी बॅच सुद्धा अशीच ड्रायफ्रूटची आपण पावडर तयार करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व आपण ड्रायफ्रूटची पावडर तयार करून घेतलेली आहे आणि त्या डिंकच्या पातेल्यामध्ये सर्व काढून घेतलेले आहे। आता आपण खारीक खोबरं जे राहिलेले आहे ते सुद्धा छान बारीक करून घेऊया आणि सर्व पातेल्यामध्ये काढून घेऊया। बघा अशा पद्धतीने सर्व ड्रायफ्रूटची पावडर आपण आता काढून घेऊया। त्यानंतर त्या पॉटमध्ये आपण अर्धा किलो खजूर घेतलेली आहे, ते बारीक कट करून घेतलेले आहेत मी। आता मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ते सुद्धा आपण छान जाडसर अशी याची पेस्ट काढून घेऊया। त्यानंतर जे राहिलेले ड्रायफ्रूट आहे, खजूर आहेत ते घालूया आणि 1 वाटी मी अंजीर घेतलेले आहेत कट करून वजनीप्रमाणे 100 ग्रॅम, ते सुद्धा त्यामध्ये घालून छान त्याची सुद्धा आपण अशा पद्धतीने पेस्ट करून घेऊया। आता कढईमध्ये मी 2 चम्मच तूप घातलेले आहे। आता आपण जी खजुराची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते घालून छान मऊसूत होईपर्यंत छान 5 ते 7 मिनिटं मस्त तुपामध्ये फ्राय करून घेऊया। बघा अशा पद्धतीने छान मऊसूत असा हा गोळा तयार झालेला आहे। खजुराची पेस्ट सुद्धा आपली छान झालेली आहे। लाडूचे मिश्रण जे काढलेले आहे त्यामध्ये खजुराची पेस्ट काढून घेऊया आणि अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। खजुराची पेस्ट गरम आहे त्यामुळे चम्मचच्या साहाय्याने आपण मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने मिक्स सुद्धा होईल आणि मिश्रण सुद्धा आपले थंड होईल। त्यानंतर आपण त्यामध्ये विलायचीची पावडर घालणार आहोत। साखर घालून मी विलायचीची पावडर बारीक करून घेतलेली आहे, ती घालून घेऊया आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। या खजुराचे लाडू अगदी करायला सोपी जातात आणि खायला सुद्धा रुचकर असे तयार होतात। सर्वांनाच आवडणारे असे हे लाडू होतात। आता आपण जे किशमिश फ्राय करून घेतलेले आहेत ते पण घालून घेऊया आणि ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। बघा अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घ्या। सर्व बाजूने मिक्स झाले पाहिजे।
बघा आता खजुराची पेस्ट पूर्णपणे मिक्स झाली आहे, तरीसुद्धा आपण हाताने एकदा मिक्स करून घेऊया कुठे खजुराचे गोळे वगैरे राहिलेले आहेत का. अशा पद्धतीने केल्यानंतर पूर्णपणे मिश्रण एकजीव आपलं तयार झालेलं आहे. आता आपण छान लाडू बांधायला घेऊया. बघा आपल्याला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता. बघा मी मध्यम आकाराचा असा लाडू तयार केला आहे. बघा गोल गरगरीत असा लाडू तयार होतो. अशा पद्धतीने बघा मी सर्व लाडू बनवून घेतले आहे. अगदी शेवटचा लाडूसुद्धा आपल्याला सहज वळता येईल अशा पद्धतीचे हे मिश्रण तयार होतं. हे लाडू खायलासुद्धा तेवढे चविष्ट आणि पौष्टिक तेवढा हा लाडू तयार होतो. कोणाला जर गोड आवडत नसेल किंवा गोड चालत नसेल तर अशा पद्धतीचा लाडू जरूर बनवून पहा. बघा एवढ्या मिश्रणमध्ये 35 लाडू तयार झालेला आहे. एक लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते. अगदी हा मऊसूत असा हा लाडू तयार होतो. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदा रेसिपी नक्की ट्राय करून